नमस्कार मंडळी. गावावरून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही एक लग्न अटेंड करायला गेलो होतो आणि हे लग्न जे होतं ते वाशीमध्ये होतं. सो आम्ही सकाळी ट्रेनने गेलो, त्यानंतर ऑटो पकडून मग लग्नाच्या वेन्यूवरती पोहोचलो. तर आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो ना, तर ते लग्न आमच्यासाठी जवळचं होतं. सो तिथे आम्ही गेलो सकाळी आणि म्हणजे लग्न लागायच्या बऱ्याच वेळ आधी गेलो होतो, लवकर गेलो होतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी पाहता आल्या, लग्न वगैरे आम्हाला पाहता आलं. आणि इथे गेल्यानंतर त्यांच्या काही रीतिरिवाज असतात तर ते त्यांनी पार पाडले. आणि खूप छान हॉल होता, ऐसपैस हॉल होता, मोठा होता. आणि बरेच आमच्या घरातले जे होते मंडळी ते सुद्धा आम्हाला तिथे भेटले. त्यानंतर आम्ही ते बसलो होतो. तेवढ्यात नवऱ्या मुलाची एंट्री झाली. म्हणजे आता लग्नविधी पार पडणार होता. तर नवऱ्या मुलाची एंट्री झाल्यानंतर नवऱ्या मुलाचं स्वागत करण्यात आलं, त्याला आरती ओवाळली. स्वागत करणे पहिल्यांदा कुठलं तरी लग्न करून पत्नीचा पण स्वीकार करायचा आणि धर्माचा पण स्वीकार करायचा. धर्म पण टिकवायचा आहे, धर्म सोडायचा नाही. नंतर म्हणायचं कामेच 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 कामेच, म्हणजे माझं कुळ वाढण्यासाठी तुझं या ठिकाणी माझी कन्या देत आहे, कुळाची पण वृद्धी करायची आहे. नंतर म्हणायचं आर्थेच आर्थेच आर्थेच, अर्थ म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्त होणारी महालक्ष्मी तुला देत आहे. लक्ष्मी कमवायची आणि महालक्ष्मीला पण दुर्लक्ष करायचं नाही. नंतर तर खूप छानरित्या सुंदररित्या लग्न तिचं पार पडला. म्हणजे आम्ही मुलीच्या साईडने होतं आणि ब्राईड खूप सुंदर दिसत होती. आणि त्यानंतर मग ना आम्ही जेवण करायला मग वरती गेलो आणि ते आमच्या ओळखीचे जे होते त्यांच्यासोबत आम्ही सगळे बसलो होतो, जेवण केलं. कारण मुलगीसुद्धा मग रिसेप्शनसाठी तयारी करण्यासाठी गेली होती आणि आम्हाला थांबायचं होतं थोड्या वेळ प्रेझेंट वगैरे देण्यासाठी. त्यामुळे मग इथे जेवण वगैरे आरामात आम्ही केलं वरती आणि त्यानंतर मग पुन्हा खाली आलो. मुलीच्या सासूबाई ज्या होत्या ना, तर त्या खूप खूप हौशी होत्या. खूप छान डान्स केला त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने. तर ब्राईड जी होती ना रिसेप्शनसाठी खूप सुंदर तयार झाली होती आणि आम्ही स्टेजवरती प्रेझेंट देण्यासाठी गेलो. फोटो सेशन झालं, व्हिडिओ सेशन झालं आणि बरंच काही काही ते पाहण्यासारखं होतं. तिचं रुखवत जे होतं ना, तर ते सुद्धा खूप सुंदर होतं आणि ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि त्यानंतर मग ना आम्ही थोडा वेळ अजून थांबलो आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो. कारण मग आम्हालासुद्धा लांब जायचं होतं आणि पूर्ण म्हणजे पाठवणी होईपर्यंत थांबणं काही शक्य नव्हतं, कारण त्याला थोडासा उशीर होणार होता. प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये ना हा क्षण जो असतो ना, तर खूप तो महत्त्वाचा असतो आणि अगदी म्हणजे तिला आयुष्यभर वर्षानुवर्ष लक्षात राहणारा असतो. त्यामुळे हा क्षण जो असतो ना, प्रत्येक मुलगी जगण्याचा प्रयत्न करते, त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करते आणि आपलं सगळ्यांचंही काम असतं की तिला हा क्षण खूप स्पेशल वाटावा, त्यासाठी प्रयत्न करणं. तर इथे डान्स वगैरे चालू झाले होते. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. पुढे काही फोटोजसुद्धा ॲड केलेले आहेत, लग्नामध्ये आम्ही काढले होते फोटो. तर नक्की कसे वाटले ते नक्की सांगा मला. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू एक छानसा व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.